महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्थांमुळे बहुजन समाज शिकला। राज्याच्या प्रगतीत संस्थांचं योगदान लक्षवेधी आहे। शिक्षण संस्थांचे कार्य हे धर्मादायी स्वरूपाचे आहे। त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामीण भागातील खाजगी शाळांची घरपट्टी माफ केली आहे। तथापि महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मनपा हद्दीतील शाळांना सामान्य आणि इतर करातून सूट दिली असताना सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अन्यायकारक भरमसाठ घर आकारणी करून शिक्षण संस्थांना नोटिसा पाठवू लागली आहे। या प्रकरणी शिक्षण संस्था चालक शिष्टमंडळानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री यांना भेटून मनपा हद्दीतील खाजगी शाळांना व्यापारी पद्धतीने घरपट्टी आकारणी करून दिलेल्या नोटिसा मागे घेऊन निवासी दराने शाळांना घरपट्टी आकारणी करावी अशी मागणी करणार असल्याचे प्रतिपादन संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केले आहे। ते सांगली जिल्हा संघाच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते। या बैठकीत संस्था चालकांनी अन्यायी घरपट्टी आकारणीबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला। संस्थांना अन्यायी घरपट्टीसाठी आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर महाराष्ट्रात खाजगी शिक्षण संस्था ह्या बहुजन समाजाला शिक्षण देण्याचं काम करत असताना आणि ह्या संस्था चांगल्या पद्धतीने चालत असताना त्यांना अन्यायकारक घरपट्टी आकारणं खरोखरच हे महापालिकेनं चुकीचं केलेलं आहे। कुठलीही नगरपालिका असू दे किंवा महानगरपालिका असू दे, ग्रामपंचायत असू दे, खरं तर ग्रामपंचायतीमध्ये कुठलीही घर आकारणी केली जात नाही, पण महापालिकेमध्ये व्यवसाय असं समजून नाही तर घरपट्टी आकारली जाते। यासाठी आम्ही नाही तर संस्था चालकाच्या बैठकीमध्ये ठरवलं की मुख्यमंत्र्यांना या बाबतीत निवेदन द्यायचं आणि तसं निवेदन आम्ही नाही तर मुख्यमंत्र्याकडं पोच पण केलेलं आहे। लवकरच आमच्या आयुक्ताबरोबर बैठक होऊन ह्या बाबतीत योग्य तो निर्णय निघेल असे आम्हाला अपेक्षा आहे। यासाठी समीर कदम यांचीसुद्धा आम्ही भेट घेतली आणि त्यांनासुद्धा आम्ही या बाबतीत सांगितलं, तर त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्याकडं ह्या बाबतीत प्रयत्न करतो असं सांगितलं आहे। आणि खरं तर संस्थेला 1% नाही तर घरपट्टीसाठी हे मिळतं, अनुदान मिळतं, तेवढ्यामध्ये घरपट्टी, डागडुजी ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार याचा विचार केला तर ही घरपट्टी पूर्णतःच माफ करावी असं या निमित्तानं आम्हाला वाटतं। आणि या बाबतीत आयुक्तांनी, उपायुक्तांनी ह्या बाबतीत लक्ष घालून घरपट्टी माफ करण्याचा प्रयत्न करावा असं आमच्या शिक्षण संस्थांतर्फे मागणी आहे।